शुक्रवार व्रत कथा. श्री महालक्ष्मी व्रत कथा. एकदा एका गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात पतीपत्नी अत्यंत सद्गुणी होते, पण त्यांच्याकडे धनधान्य नव्हते. कष्ट करूनही घरात नेहमीच अडचणी राहायच्या. एक दिवस त्या स्त्रीला एक साध्वी भेटली. साध्वीने तिला सांगितले, तू शुक्रवारी श्री महालक्ष्मी देवीचे व्रत कर. श्रद्धेने पूजा कर, कथा ऐक आणि प्रसाद वाट. देवी तुझ्यावर कृपा करतील. त्या स्त्रीने साध्वीच्या सांगण्यानुसार शुक्रवार व्रत सुरू केले. ती दर शुक्रवारी स्वच्छ वस्त्र परिधान करून, घर स्वच्छ ठेवून श्री महालक्ष्मीची पूजा करू लागली. ती महालक्ष्मी व्रत कथा भक्तिभावाने ऐकू लागली. काही काळानंतर देवी महालक्ष्मी तिच्या स्वप्नात प्रकट झाल्या आणि म्हणाल्या, तुझी श्रद्धा आणि भक्ती मला आवडली आहे. मी तुझ्या घरात कायम वास करीन. हळूहळू त्या कुटुंबाच्या आयुष्यात बदल घडू लागला. घरात सुख समृद्धी आली, धनधान्य वाढले, संकट दूर झाली आणि आनंद नांदू लागला. तेव्हापासून त्या गावात सर्व स्त्रिया श्रद्धेने शुक्रवार व्रत करू लागल्या. जो कोणी श्रद्धेने शुक्रवार व्रत करतो, त्याच्या घरी महालक्ष्मी देवीची कृपा सदैव राहते, असे मानले जाते. श्री महालक्ष्मी देवी की जय.